नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण टोमॅटो सॉसची रेसिपी बघणार आहे. टोमॅटो सॉस हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा सॉस आवडतो. म्हणून मी आज तुम्हाला घरच्या घरीच टोमॅटो सॉस कसा बनवायचा ती रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी साधारण 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे 10-15 पाकळ्या. 1 कांदा घेतलेला आहे. खजूरचे 4-5 तुकडे घेतलेले आहे. खजूर ऑप्शनल आहे. कांदा लसूण सुद्धा तुम्हाला घालायचं नसेल तर तोही ऑप्शनल आहे. तुम्हाला कांदा लसूण विरहित सॉस बनवायचा असेल तरीही तुम्ही बनवू शकता, पण मी आता कांदा लसूण वापरून सॉस कसा बनवायचा ते दाखवणार आहे तुम्हाला. त्यासाठी या ठिकाणी मी देसीवाले जे टोमॅटो असतात ना ते वाले घेतलेले आहेत. गोल गोल शेपमध्ये असतात ती वाली, कारण त्याची स्किन पण थोडीशी अशी पातळ असते आणि पटकन शिजतात पण ते, आणि त्याची चवसुद्धा वेगळी असते, थोडीशी आंबट असते. ते उभेवाले टोमॅटो नाही घ्यायचे, गोलवाले असतात ते वालेच घ्यायचे, देसीवाले. त्याचाच आपला टोमॅटो सॉस छान बनतो. आणि हा वर्षभर टिकण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सोडियम बेन्झाईटची 1 चिमूटभर टाकणार आहे. तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर सोडियम बेन्झाईटची 1 चिमूट पाण्यामध्ये मिक्स करून घाला, म्हणजे तो वर्षभर खराब होत नाही. मी आता थोड्याशाच प्रमाणात बनवत आहे, त्यामुळे मी आत्ता सध्या वापरणार नाही, पण तुम्हाला जर एकदम बनवून ठेवायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. आता आपण टोमॅटो कांदा कापून घेऊया. मग आपण याला कुकरमध्ये घालून थोडंसं मीठ घालून शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये मी कापलेले टोमॅटो, कांदा, लसूण, खजूरचे तुकडे, मिरचीचे तुकडे आणि थोडंसं मीठ पण घालून दिलेलं आहे आणि गॅस चालू करून दिलेला आहे. आता आपण याला थोडंसं परतवून घेऊया. मग याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे आपण. कुकर मी गॅसवर ठेवून दिलेला आहे. आता या ठिकाणी खड्या मसाल्यांची एक पोटली बनवणार आहे आपण. त्याच्यामध्ये मिरं, लवंगा, दालचिनीचे तुकडे, मसाला वेलची, जावित्री असेल तर तीही घाला तुम्ही. पोटली बांधून आपण ही अशीच टोमॅटोमध्ये सोडून देणार आहे, कारण त्याच्यामुळे आपल्या सॉसला फ्लेवर पण जबरदस्त येतो, म्हणून आपण हे करणार आहे. टोमॅटोमध्ये आपण ही अशी पोटली ठेवून देणार आहे. थोडीशी खाली आपण ह्याला हलवून घेणार आहे, मिक्स करून घेऊया. टोमॅटोला छान असं हलवून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी सुटल्यानंतर आपण याला झाकण बंद करून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. मग थंड करून घेणार आहे आणि नंतर याला गाळणीमध्ये छान असं फाईन गाळून घेणार आहे. टोमॅटोला आपलं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. कुकर आपला थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत. आता या ठिकाणी मी एका भांड्यावर चाळण ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे टोमॅटो ओतून घेणार आहे. मग आपण याला छान असं गाळून घेणार आहे, म्हणजे यातल्या बिया वगैरे आपण सेपरेट करून घेणार आहे याच्यापासून. आणि जी फाईन पेस्ट तयार होते ना तीच आपण शिजवून घेणार आहे. याच्यामधली पोटली आपण साईडला काढून घेणार आहे. मग आपण छान याला मॅश करून घेऊया. टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गाळून घेणार आहे, म्हणजे छान फाईन अशी पेस्ट पण होऊन जाईल याची. आता आपण याला गाळून घेऊया. टोमॅटो आपण चाळणीमधून गाळून घेतल्यानंतर ह्या बियावरती राहतात आणि असं आपलं हे फाईन पेस्ट खाली येते. मग मी हे आता उकळवून घेणार आहे. एक 15-20 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहे छान. मग त्याच्यात साखर किंवा गूळ घालून आपला हा सॉस तयार होईल. मी चालू केलेला आहे. त्याच्यामध्येच ही आपण जी मसाल्यांची पुरचुंडी होती ती पण घालून घेणार आहे आणि असंच याला साधारण एक 15 मिनटं शिजवून घेणार आहे. थोडंसं ढवळत ढवळत आपण याला शिजवून घ्यायचं,
कारण हा खूप असं गरम झाल्यानंतर गॅसवर आणि साईडला पण उडतो, म्हणून आपण हळूहळू याला असंच शिजवून घेणार आहे. सॉसला 15 ते 17 मिनटं शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच मी पाऊण वाटी गूळ घालून घेणार आहे. तुम्हाला साखर चालत असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता, पण मी गूळ घालणार आहे. त्याच्यामुळे आपला सॉस हा हेल्दी पण बनणार आहे. आता गूळ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेणार आहे. गूळ घातल्यानंतर आपल्या सॉसला जरा पाणी सुटते, तर आपण थोडा वेळ आणखी याला शिजवून घेणार आहे. मग थंड करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपण याला स्टोअर करून ठेवणार आहे. खाण्यासाठी आपला हा होममेड टोमॅटो सॉस किंवा केचप तयार होईल. तर तुम्ही नक्की बनवून बघा घरच्या घरी. ज्यांना बाहेरचे सॉसेस खायला आवडत नसेल त्यांच्यासाठी माझी ही आजची रेसिपी आहे. माझ्या मिस्टरांना पण बाहेरचं सॉस खायला आवडत नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी खास आज ही टोमॅटो सॉसची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि माझ्या मैत्रिणींना ज्यांना सॉस खूप आवडतो त्यांच्यासाठी सुद्धा माझी ही आजची रेसिपी आहे. थोडा वेळ आपण याला असंच ठेवून देणार आहे. सॉसमध्ये गूळ घातल्यानंतर मी पुन्हा याला एक 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे, कारण त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटून जाईपर्यंत याला आपण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती उडत आहे. साईडला पण हा थोडंसं झाकून घालून तुम्ही शिजवला तरीही चालू शकतं. आता आपण याला चेक करून घेऊया की सॉस झालाय की नाही. त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहे. थोडासा सॉस मी असा प्लेटमध्ये घालून घेणार आहे. मग आपण जर हा स्प्रेड नाही झाला तर आपला सॉस हा तयार झालेला आहे असं आपण समजून गॅस बंद करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पसरत नाही आहे हा, म्हणजे आपला हा सॉस तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करणार आहे आणि थंड करून घेणार आहे सॉस. 1 किलो टोमॅटोपासून माझा हा एवढा टोमॅटो सॉस बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही घरच्या घरी टोमॅटो सॉसची ही रेसिपी बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.